संध्याकाळचे 3:30 वाजलेत बरोबर आणि आता मी जातोय गायी बघायला. सकाळी गायी लावलेत आपण रानात, त्या अजून आलेत नाही. आता बऱ्यापैकी ऊन थोडा कमी झाला आहे. दुपारचं खूप ऊन असतो, त्यामुळं गायी पण संध्याकाळच्या वाजल्या, त्यानंतर 10-10:30 वाजले ना की त्यानंतर खूप ऊन पडत असतो गावी. थोडा ऊन कमी आता संध्याकाळ होत चालले, तसं ऊन थोडं कमी होत चाललं आहे. तर दिवसभर गायी आपल्या मालावर लावलेली असतात, तर त्या पाणी पितात आणि झाडाच्या सावलीलाच असतात, त्या लवकर येत नाही. तर आता 3:30 वाजलेत, आता तरी पण ऊन बघा किती अजून आहे. तर आता थोडा दुपारपेक्षा तरी कमी झाला आहे आणि ऊन कमी झाला कीच गायी आपल्या रानातून बाहेर यायला लागतात. पाणी पिऊन त्या झाडाखालीच असत बसलेल्या तिथे. तर आता मी या साईडला येतात आपल्या गायी पुढे, तर तिकडं बघायला जातोय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संध्याकाळच्या बरोबर 3:30 वाजलेत आणि आता चाललो आहे गाई आणायला. तर संध्याकाळचा थोडा ऊन कमी झाला आहे. ऊन कमी झाला की गाई आपल्या रस्त्याला चालू होतात यायला, नाहीतर पाणी प्यायले की झाडाच्या सावलीला चरत असतात. तो ऊन आहे तोपर्यंत बाहेर पडत नाही. आता संध्याकाळी 3:30-4 वाजले ना की त्या बाहेर यायला निघतात रस्त्याला. थोडा ऊन कमी झालेला असतो आणि आता सकाळचे 10:30 वाजले ना की ऊन खूप गाव साईडला चालू होतो. ऑक्टोबर हीट चालू झाली आता गाव साईडला. भात वगैरे कापायची सुरुवात आहे. थोडेफार झालेत भात आहेत त्यांचे कापून, थोडे नाश्ते वगैरे बाकी आहेत आता. आणि आता बरेच दिवस, जवळजवळ 8-9 दिवस पाऊस नाही आहे, पूर्ण गेला आहे. तर आता आपण गायी बघायला जातोय, बघूया कुठपर्यंत गायी पोचले. ह्या शेतात पण आपल्याला मोर बघायला भेटायचे ह्या टायमाला संध्याकाळचे. सध्या ऊन जास्त वाढलं आहे, त्यामुळे ह्या शेतामध्ये पण मोर नाहीतर मोर, रान कोंबडी ह्या शेतात आपल्याला बघायला भेटायचे. आणि गायी आता इथे घंटा वाजतोय ह्या साईडला पुढे. तर बघूया आपल्या किंवा करणच्या दोघांपैकी कोणाची तरी गायी असतील, नाही कधी एक साथ पण येतात गायी आपल्या दोन्ही पण. बघू आता पुढे जाऊन बघतो आपल्या गायी आहेत की करणच्या पण आहेत. आणि पांढरे दिसते, तर आपल्या गायी पांढरे आहेत नाही. ह्या साईडला आले त्या गायी करणच्या आहेत. त्या आपल्या शेतात आवाज येत होता ना पुढे, ही कालीने ती पांढरेने हा पाड आहे. तर ह्या 3 गायी इथे आहेत करणच्या. आणि आपल्या गायी अजून बघू पुढे आहेत का, पुढे बघायला लागतील. आता आपल्या गायी आहेत ह्या साईडला पण आहेत, ते त्याच्याच गायी अर्धे आहेत. इथे 3 जण आहेत, ह्या 3 जण इथे. आता ह्याच्या पुढे आपल्या गायी मागे असल्या तर, नाहीतर बायचान्स पाठवून येतील. ह्या गायीना भेटले असतं, ह्या गायीना एकत्र गेल्या ना, भेटल्या तर सांगत येतात, नाहीतर मग मागून पुढून येतात. कधी त्याच्या पुढे येतात, कधी माझ्या पुढे येतात, नाहीतर सांगतच येतात गायी. ह्याची गँग आली सर्व. आता आपली बघूया. घंट्यांचा आवाज येतोय. ह्या शेतात इथे आहेत. हे बघा, ह्या गायी आपल्या इकडे आहेत ह्या साईडला. आता त्यांचा निघायचा टाइम झालाय. बरोबर 3:30-4च्या दरम्यान ह्या वरत्या रानातून इकडे खाली येतात. ह्या सावलीला असतात इथं आले की इथे पर्याय, त्या परत पाणी पितात दुपारच्या. त्यानंतर पाणी पिऊन झाले की मग त्या शेतातनं चरत असतात थोडा वेळ, त्यानंतर मग वाढत जातात. पाऊस गेल्यापासून असा पर्यांचा पाणी वगैरे पण सर्व आटलं आहे. आता थोडाफार ओला होता कालपर्यंत ते पाणी, पण आज तो पण सर्व आटला आहे ह्या पर्याचा. आता ह्या पर्याला पाणी आपल्याला पुढल्या वर्षी बघायला भेटेल. आता पाऊस एवढा पर्या व्हावेल असा एवढा पाऊस पडणार नाही. आणि गायी ह्या साईडला आलेत. ह्या साईडून 2 पर्या भेटतात. हा एक वरतून मिसाळ्यातून आला आहे आणि हा एक इकडून ह्या साईडून एक आला आहे आणि वरतून आला आहे. म्हणजे इथं 2 पर्या मिळून खाली पर्याला पाणी जातो. तर आता ह्या कुठे जातात परत पाणी प्यायला. चल, आता हा छोटा गवत आहे ना, त्या छोट्या गवताला जास्त करून चालतात गाई. मोठ्या गवताला जात नाही. या मागे. ते बघ, एकमेकाला शोधताय. ती तिकडून मोठे बहुतेक पाणी प्यायला जात असतील. जा
तेव्हा हा पूर्ण राऊंड मारून आली, तिला तिकडं वाट नाही भेटली वाटतं जायला, तर कुठे पाणी प्यायला जाते का काम आहे. चल चल चल. जवळजवळ 4 वाजत आलेत, पण 4 वाजता पण गाई आता वाढत जाते. त्या टायमात बघा किती ऊन आहे, एकदम कडक ऊन आहे. या रानात असतात गाई आपल्यावरती, आणि 3:30-4 वाजल्याच्या दरम्यान खाली तिथे पाणी प्यायला येतात, आणि पाणी पिऊन झाले की या शेताना वगैरे चरत चरत पुढे जातात. चल 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 चल. गाय आहेत तेवढ्या. चल चल चल.